शेजारी शेजारी पक्के शेजारी. एक साथ नमस्ते. गुरुजी गप्पा बसा. लागले भोकाडपासून रडायला. अरे मला रडायला आलं कारण सगळाच्या सगळा वर्ग एकत्र पाहिला रे कित्येक दिवसांनी. ठीक आहे गुरुजी. हा पण बरं वाटतं हा. असे वर्गात सगळे जण आले आहेत म्हणल्यावर शाळा कशी जरा भरल्यासारखी वाटते. काय झोन काय चाललंय तुमचं तिथे? काय नाही गुरुजी, बटाटे सोलतोय हो. घरची कामं. घरी गेल्यावर कंटाळा येतो ना, कामाचा लोड पण कमी होतो म्हणून काम इथे पूर्ण करतोय. हे असले उद्योग करण्याच्या ऐवजी त्याच्याबरोबर थोडासा अभ्यासही करत जा. करतो. हा शेट्टी तुमचं काय आहे? शेट्टी तुमचं काय आहे? अरे शेट्टी तुझ्याशी बोलतोय मी. हे वसाड्या गुरुजी तुझ्याशी बोलताय. अय्यो पुरी भाजी तेलकटच असते की हो. काय बोलतोयस तू? मी काय बोलतोय? हा काय बोलतोय? तुझा काय प्रॉब्लेम काय रे? तुझ्या कानपुरात काय प्रॉब्लेम आहे का? तुला नीट ऐकायला येत नाही? अय्यो ते एकदा काय झालं सर रे, आमचं एक कान दुखायचं सुरू केलं म्हणून आमच्या बायकोनं त्याचं तेल सोडलं. अयो वड्याचं गरम गरम तेल. वड्याचं तेल वांग्यावर म्हणून आमचं कान ऐकायचं बंद केलं बघा. सर रे थोडं मोठ्यानं बोलणं सोडा किंवा थोडा. हे काय नवीन? कसली जमीन? जमीन नाही रे, हे काय नवीन सांगा रे कोणीतरी. काय चिडवताय त्यांना? आधीच त्यांना ऐकू येत नाही, त्यांना ऐका ऐका म्हणून चिडवताय काय? आवाज कोणाचा? हे काय चाललंय मध्येच? नाही म्हणजे त्या ठिकाणी कसं पुढच्या वर्षी इलेक्शन आहेत ना, म्हणून आताच या ठिकाणी आम्ही प्रॅक्टिस सुरू केली सरची. पुढच्या वर्षीच्या इलेक्शनची प्रॅक्टिस इथे वर्गात करतात का आता? गप्पा बसा. काय रे हे प्रद्युम्ना? बोलवते आता फेकून मारी ना पेपर वेट. काय आहे हातात एवढं जड? काय घेऊन बसलायस? जे हिटलरचा आत्मचरित्र माइन काम्फा. काय रे काय वजन उचलायचं म्हणून आणलंयस ते? छोटा भीम गरजे हिटलर बद्दल काय बोलायचं नाही. आता येता येता जगाला फोडलेलं आहे. तुम्ही गुरुजी आहेत म्हणून हे वाचतोय मी. हे पुस्तक तू वाचणार आहेस? परमेश्वरा परमेश्वर. मला सांगा कोणाच्या तरी घोरण्याचा आवाज येतोय का रे? कोण घोरताय? परब ओ परब उठवा त्याला. एक साथ काय हसताय? गप्पा बसा. अहो तुम्ही बसल्या बसल्या झोप लावतात परब. नाही झोप लागली होती गुरुजी. अरे पण डोळे तर उघडेच होते यांचे. ते मीच डेव्हलप करून घेतले. काय? ते काय आहे हल्ली ड्युटीवर झोपता येत नाही ना. 24 तास ड्युटी, मग झोपच घेता येत नाही. डोळे उघडे करून झोपला ना की कोणाला कळत पण नाही ना. आता जागे रहा. आय अरे हमारे यहाँ भी ऐसे हुआ था. क्या हुआ, वो मखनलाल चाचा है ना, उनकी जो बेबी है चाची, और चाची का जो भाई है, तो भाई जो है ना वो खेतों में काम करने के लिए जाते हैं. तो वो जब जाते थे वो सुबह निकल के जाते थे फिर वापस आते थे दोपहर में. तो धूप बहुत रहती थी ना, तो घर में क्या होता था, वो बैठते थे खाना पीना खा के कुर्सी पे बैठे तो वहीं पे सो गए. वो सो गए तो घर के सब लोग सो गए. तो बाद में वो उठे तो घर वाले भी उठे. तो फिर खेतों में करत सांगतो सर काय मुद्दा काय आहे? चांगलं आहे. हाँ वही तो कह रहा हूँ. मस्त. वो मखनलाल चाचा उनकी बीवी चाची हमरी. वो हा चाची के मुद्दा बाद नाही रे, ही गोष्ट झाली. या सगळ्यातला तुझा मुद्दा काय आहे तो सांग फक्त. काही लोकांना अशी झोप लागते. एवढाच मुद्दा होता? त्यासाठी एवढं सगळं रामायण सांगत होतास तू?
मुद्दा माझा असा आहे की आता कोणी झोपू नका, जागे राहा, डोळे टक्क उघडे ठेवा आणि मी काय सांगतोय ते ऐका. आपल्या सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गप्प बसा रे, आधी काय झालंय ते ऐकून तरी घ्या. हे बघा, आपल्या शाळेला कदाचित अनुदान मिळण्याची शक्यता आहे. अनुदान 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 म्हणजे आपल्याला सरकारकडनं काही मदत मिळू शकते. आपल्या शाळेसाठी उत्तम फळा, तुमच्या सगळ्यांसाठी नवीन वह्या, पुस्तकं, पेन्सिली, कपडे, खाणं ते स्वतःच्या घरी करून यायचं आणि कपडे स्वतःच घालून यायचे शाळेत. अरे, शाळेला उपयोगी पडतील अशा काही गोष्टी आपण ह्या पैशातनं विकत घेऊ शकतो. पण त्यासाठी अट काय असते तर आपल्या शाळेची तपासणी होते. तपासणी करणारे अधिकारी येतात, आपली शाळा बरोबर चालली आहे की नाही, तुम्हाला सगळे प्रश्न उत्तर बरोबर येत आहेत की नाही हे सगळं विचारतात आणि तुम्ही जर त्याची योग्य उत्तरं दिली तरच मग आपल्याला अनुदान मिळू शकतं. म्हणून आता यापुढे सगळ्यांनी अभ्यासाला जोरात सुरुवात करायची आहे. अगदी आज दुपारीच, तर आज दुपारीच तुम्ही सगळेजण जमणार आहात त्या परीक्षेच्या अभ्यासासाठी. कसली परीक्षा? हम नाही आएंगे परीक्षा गरज आम्ही नाही येणार परीक्षेला. एक तर तुम्ही सुट्टे पण देत नाही. हो काय? प्रत्येकाला इथे यावंच लागेल हे लक्षात ठेवा. काही सुट्टी बिट्टी मिळणार नाहीये. आपल्याला शाळेसाठी अनुदान मिळवायचं आहे म्हणजे मिळवायचंच आहे. त्यामुळे सुट्टी मिळणार नाही म्हणजे नाही, देणार नाही. कोण म्हणते देणार नाही? शिवाय राहणार नाही. कोण म्हणते देणार नाही? शिवाय राहणार नाही. मी नाही. मूर्खासारखं वागू नका. घोषणा विषणा सगळ्या बंद. आता मी सांगतो त्याप्रमाणे जोड्या करायचा आणि तसाच अभ्यास करायचा. मास्तर, हा, माझी आहे ना, माझी जोडी ठरलेली आहे. हं? बरं का, बघू कोण? सांगा बघू कोण? देखो भला, हमारी जोड़ी तो ऊपर वाले ने बना दी है काफी. हो, अगदी बरोबर चुकलेला आहात तुम्ही दोघाही जण. तुमची जोडी पोपटराव नाही आहे आणि तुझी जोडी मोनिका नाही आहे. तुम्ही एकमेकांची जोडी आहात. म्हणजे माझी मोनिका बरोबर? तसं नाहीये, मी नंतर सांगीन. तुमच्या दोघांची जोडी आहे आणि तुमच्या दोघांच्या जोडीने अभ्यास करायचा आहे मराठीचा आणि इतिहासाचा. मराठीमध्ये तुम्ही अ ब कड सगळं लिहून दाखवायचं आहे. एवढं करू नका, तेवढाच आहे ते. आणि इतिहासाचा अभ्यास सुद्धा दोघांनी मिळून करायचा आहे. इतना जमतंय ना? तर मग अभ्यास करा. हा, त्यामुळे तुम्ही दोघ जण मराठी आणि इतिहास, बलुची तू आणि कंडक्टर तुम्ही दोघांनी मिळून गणिताचा अभ्यास करायचा. आणि गुरुजी बास, गणित एकच बास. हो, तेही खरंच. तुम्ही दोघ जण मिळून एकाच गणिताचा अभ्यास केला तरी सुद्धा खूप झालं माझ्यासाठी. हा, आता शेट्टी, तुझी जोडी असेल परब हवालदारांशी. तुम्ही दोघ जण, हा, तुम्ही जर ऐकून घ्या, तुम्ही दोघांनी मिळून भूगोलाचा अभ्यास करा आणि मराठी व्याकरणाचा अभ्यास करा. आलंय लक्षात? आता राहिली जोडी मोनिका आणि रावसाहेब. हा, ये हमें मंजूर नहीं है. मी सांगितलंय तसंच होईल. संबंध काय तुझा मंजूर असण्याचा आणि नसण्याचा? हा, रडू नकोस. मोनिका, तू आणि रावसाहेब दोघांनी मिळून विज्ञानाचा अभ्यास करायचा. आणि पोपटराव, तुम्ही शक्यतो कोणाचीही जोडी होऊ नका. गप्प बसा. ते एकटेच आहेत तेच बरं आहे. तुम्ही सगळ्या विषयांचा थोडा थोडा अभ्यास करा. कोणाला मदत कुठे लागली तर तिथे द्या. ते करू शकतो मी, त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम नाही. तर थोडक्यात काय, आता सगळ्यांनी जोरदार अभ्यासाला सुरुवात करा. मी शिकवलेलं सगळं छान असं पाठ करा. लक्षात ठेवा, आपल्याला हे अनुदान मिळालंच पाहिजे. मग ये ना आता लवकर. किती वेळ वाट बघायची की आजही येणार नाही. आजही ते भयानक भयानक पत्र. नाही, नको. ये ग माऊ, ये. माऊ, तू आलीस?
अगं किती आठवण येत होती तुझी. कुठे होतीस तू? हा? येडच पळालं माझ्या तोंडचं. तुझी वाट बघून बघून माझं तोंड उकडलेल्या बटाट्यासारखं झालं होतं. अरे हो हो हो, माझी पण अशीच अवस्था झाली होती. नैनांच्या नाल्यातून न जाणता निघालेलं नीर नेमकं नाही नेणा नेणीवांच्या निषेध, नाही तर नेहमीची नारेबाजी नव्हतीच. नकळतच नाण्यांच्या नेणीवेत न्हायले नाराजीनं. आहा, इतकं मस्त वाटतं ना हे सगळं तुझ्या तोंडून ऐकून. नाणं नेणी नोणू. माऊ, कान असे आसुसले होते हे ऐकायला. ए मोरू, मॅचेस दे ना. हो आणतो. तू कॅम्पला जाऊन सिगरेट ओढायला लागलीस? ते काय बोलतोयस तू? आणि तुला बरं माहिती, मॅचेस दे आधी. नाहीये माझ्याकडे. आणि तुला कशाला हवी आहे ग माचीस? मी ना एक नवीन छंद जोपासलाय, काड्यापेटांचे छाप गोळा करायचा. अरे वा, मस्त. तू का आलीस? माझं काम झालं म्हणून आले. तुला काय करायचंय ग? आता मोरू मला खूप कमी वेळ देणार. रुबी, अगं ही इथे नसताना तरी मी तुला कुठे वेळ द्यायचो? ए मोरू, तू तिला कायम जास्त महत्व का देतोस रे? कारण माणसाकडे महत्व देण्यासारखं काहीतरी असावं. हं? आपल्याकडे काहीच नाहीये. अगं एखादी कला तरी असावी माणसाकडे, तेही नाहीये तुझ्याकडे. काय रे मोरू, का असं बोललास तू तिला? ए, तू तिचा लोड घेऊ नकोस. हा माऊ, तुझ्यासाठी ना मी एक स्पेशल डिश बनवणार होतो आणि तुला खायला देणार होतो. मग दे ना. हा. ए, आता नाही काय माझ्याकडे, मी दुपारी बनवून आणीन. हे मोरू, तू ना एक काम कर, तू आज आमच्या घरीच ये. मा नाहीये ना घरात, ती गेली झंडूलाल मामाला भेटायला. अरे वा. मग तू घरीच येऊन मला डिश दे, खिडकीतून ये. हो हो माऊ, तळलेल्या तेलामध्ये आपण फोडणी टाकून जशी ती तडतडायची वाट बघतो ना, तशी तू माझी वाट बघ. हा चालेल, वाट बघेन, पण लवकर ये. बाय. रुबडे, कशाला बोलवलंस मला? काय काम आहे? जंगूला माझा एक निरोप दे. काय त्याला म्हणावं मला पेटी हवीये. पेटी? मग त्याच्यासाठी जंगू कशाला पाहिजे? मला सांग ना, मी अख्खी टरंग घेऊन येतो तुझ्यासाठी. पण एक मिनिट, तुला पेटी कशाला पाहिजे? तू काय घर सोडून चाललीस की काय? मी काय महू आहे का घर सोडून जायला? नाही, मला ती पेटी नकोय, वाजवायची पेटी हवीये. पेटी कशाला वाजवतेस? त्यापेक्षा एखादं वाद्य वाजव ना. एखादा माणूस किती बावळट असू शकतो रे. मला ती नकोय. संगीतकार वाजवतात ना, ती पेटी हवीये. अच्छा, ती म्हणजे हार्मोनियम. ती कशासाठी हवी आहे तुला? पत्ते खेळायला. शाबास, आम्ही जेलामध्ये ना त्याच्यावरच पत्ते खेळायचो. काय मजा येते माहितीये, असं पत्ते वाजवत, पेटी वाजवत पत्ते वाटायची. तू मूर्खच का रे? हार्मोनियम वर कोणी पत्ते खेळतं का? नाही मग हार्मोनियम कशासाठी असतं? हा, त्याचा असा भाता ओढला ना की मस्त वारा लागतो. गरमीतून जास्त उपयोग होतो त्याचा. मला ना बोलायचंच नाहीये तुझ्याशी. नको, तू बोलूच नकोस माझ्याशी. माझ्या मनातल्या गोष्टी ना कोणालाच कळत नाहीत. जंगू, फक्त त्यालाच कळतात माझ्या मनातल्या गोष्टी. ऐक ना, नाही, मला बोलायचंच रुपडे, नाहीये तुझ्याशी. ऐक ना, मी काय म्हणतो, जंगूला घेऊन ये तू. ऐक ना, मला जरा स्पष्टपणे सांगशील का, नेमका तुझा काय प्रॉब्लेम आहे? हा, मला ना गाणं शिकायचंय. अच्छा, एवढं गाणं का? हे असं मध्येच का आलं तुझ्या डोक्यात? काय म्हणजे तुला असं वाटत नाही का आम्ही अजून 4 दिवस जगावं? जास्त आगाऊपणा करू नकोस रावसाहेब. फक्त जंगूला माझा निरोप सांग. जंगूला म्हणावं रुबीला पेटी हवीये. हा, सांगतो. त्या जंगूला निरोप देतो, सांगतो रुबीने ठरवलंय आपल्याला 4 दिवस आधीच पोचवायचा.
अरे क्या चल रहा है तुम्हारा सामान सुधारे क्या बोल रहा है समझ में नहीं आया ए बाबा काय गडबड चाललेली आहे? नमस्ते नमस्ते. वर्गात कधी नीट म्हणत नाही तुम्ही, इथे कशाला म्हणताय आता? हे बघा सगळ्यांची तयारी झालेली आहे का? व्यवस्थित अभ्यास झालाय? नहीं कुछ नहीं हुआ. कुछ नाही हुआ. वाटलंच मला, कोणी काही स्वतःहून तयारी करणार नाही. महत्वाचे विषय जाऊ देत, पण प्राथमिक तयारी तरी काही झाली आहे का नाही? हा? मला काही प्रश्न विचारू देत. मला सांगा, मराठीपासून सुरुवात करूया. कर याचा समानार्थी शब्द काय सांगा बघू. गुरुजी मला माहितीये. सांग. कर म्हणजे टॅक्स. तुला कसं माहिती रे रावसाहेब? आमच्या साहेबांमुळे मला माहिती. अरे क्या कंडक्टर, कहना अच्छा नहीं लगता है मुझे बार बार, लेकिन क्या है ना, मेरे पास बहुत पैसा है और बहुत पैसा होने की वजह से मुझे टैक्स भरना पड़ता है. तो इसको मालूम है, कर मतलब टैक्स. मतलब क्या है, जिसके पास पैसा नहीं रहता ना, पैसा वो टैक्स नहीं भर पाता, तो उसको कैसे मालूम पड़ेगा टैक्स. गप्पा बस. कर म्हणजे टॅक्स हे बरोबर आहे, पण ते इंग्रजीमध्ये. आपण मराठी विषय बोलत होतो की नाही? कर. मी कर म्हणलं का? मी म्हणलं कर. या शब्दाचा मराठी समानार्थी शब्द काय आहे? कर नाही त्याला डरकायचं. काय हा काय? ही म्हण झाली म्हणून तर म्हणून टाकली. अरे नाही रे, कठीण आहे कठीण आहे हे. तुम्हाला सगळं यायला हवं रे. उद्या नापास व्हाल गदड्यांनो. कर म्हणजे हात. हात. हाताला समानार्थी शब्द आहे कर. तेथे कर माझे जुळती त्यातला कर. बर, हे एक झालं. मैनाबाई, तुम्हाला मी इतिहासाची तयारी करायला सांगितली होती, झाली का तुमची? चालली. कसे इतिहासावर आहे ना, माझा असा घन विचार चाललाय. कसा चाललाय? घन. घन. खूप खोल. अहो त्याला गहन असं म्हणतात हो. तेच म्हणलं मी. हा, यांची भाषा तुम्हाला बरोबर कळते. हा, मोनिका तुझं काय आहे? हा, तुला मी सांगितलं होतं विज्ञानाची सगळी तयारी नीट कर म्हणून. काय करायची पण तयारी? अगं विज्ञानाची तयारी करायची म्हणजे कुठला शोध कोणी लावला, कोण वैज्ञानिक, नावं काय त्यांची. हा, मला सांगा, दिव्याचा शोध कोणी लावला? आय स्वेअर मी नाही लावला. तू नाही लावलास हे माहितीये आम्हाला. कोणी लावला ते विचारतोय मी. सर रे, मी सांगून सोडतो. हा, ते माव्याचा बघा शोध. मावा नाही हो, दिवा. दिव्याचा शोध कोणी लावला? अयो, ते भारतीय रेल्वेने लावून सोडलं की हो दिव्याचा शोध. दिव्याचा शोध भारतीय रेल्वे कसं काय लावेल? अयो सरी, ते डोंबिवली स्टेशन जाम गर्दी असतं बघा, म्हणून त्याच्या पुढे बघा ते दिवा स्टेशन बांधून सोडलं की हो. गप्पा बसा. करतायत. अरे दिवा स्टेशनाविषयी चाललेलं नाहीये बाबा. दिवा. दिवा म्हणजे दिवा. दिवा, बल्ब, प्रकाश. दिवा मी शोधला. तू बल्ब शोधलास? हा? गेल्या जन्मी काय तू थॉमस अल्वा एडिसन होतास? त्याच्याशी काय माझा संबंध नाही हो. मी बोलत पण नाही त्याच्याशी. अहो काल माझ्या बाथरूम मधला बल्ब गेला होता. जुना चालू बल्ब मी शोधला आणि बाथरूम मध्ये लावला. आता गप्प बसाल सगळेजण. प्रत्येकाला मजाच वाटते. कुठलंही उत्तर दिलं की वा 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 वा. काय शिकवलं इतके दिवस मी शाळेमध्ये? आपल्याला अनुदान हवंय का नकोय? अरे अशी गाढवासारखी उत्तरं द्याल ना तर शाळेला अनुदान मिळणार नाही. अरे असं करू नका. योग्य आहे ती उत्तरं द्या, शिका. हे बघा, जमत नसेल तर आपल्या ज्या जोड्या केल्या आहेत त्यांचे विषय समजून घ्या, एकमेकांना प्रश्न विचारा, पण अभ्यास करा. हे बघा, ज्या लोकांना विज्ञानाची उत्तरं द्यायची आहेत त्यांनी एक तक्ता तयार करा. कुठले वैज्ञानिक, त्यांनी कुठले शोध लावले हे एक समोरासमोर लिहा. गणित ज्यांना करायचंय त्यांनी गणिताचा तक्ता तयार करा. हा, सगळं करा रे, करा, तरच अनुदान मिळेल. मी तुम्हाला सांगतो 99% तरी निकाल लागलाच पाहिजे. म्हणजे कळेल तुम्हाला 99% म्हणजे काय ते. करा करा, अभ्यास करा रे, अभ्यास करा. अरे मार का रहे हो? बता नाव काय? बिरजू शेठ, गिरवा के है तसा? काय मार रहे हो? ये अ लिख रहे हैं ना. ये काय गिरवताय? ओ है ओ. असा? अरे वो बल्लाड़ है ना, बल्लाड़ बहुत कमीना आदमी है.
तो पहले अ अलग ही से कहा था, वो गलत था. ये अलग अ है और ये सही अ है. असं मला काय वाटतंय माहितीये का बिरजू शेठ, उद्या तपासणी आहे ना, तपासणी म्हणून शिकवलं असेल बराबर. परफेक्ट. हा आधी तुम्ही गिरवा, मग मला विद्या थोडं गिरवायला काय. तुमको चाहिए. बाद में. काय रे काय चाललंय हे? अरे अ गिरवतो आहे. बघू. हा असा हा असा अ असतो. चुकीचा अ गिरवतोयस तू. देखो ना कितना कमीना है. अरे पहले जो सिखाया था ना तूने अ, वो गलत था, ये सही अ है. मी कशाला चुकीचं शिकवीन बाबा. अ असा नसतो. अरे पण तू मला देताना असा दिला होतास की नाही. मास्तर आता नका पलटी मारू, तुम्ही असंच शिकवलंय. आम्ही असा कसा शिकवीन. वास्तविक हा अडाणी रे अडाणी. अरे उलटा धरला होता रे कागद. अ असा असतो. मग जायचा होता ना सरळ. त्याचा होता सरळ म्हणजे इतके दिवस शिकतोस तू, सरळ काय उलट काय कळत नाही तुला. अरे तेवढं सुद्धा भान नको का बिरजू. है भगवान, ये गलत है. हा असा अ सरळ अ आहे, हा गिरवा. ऐसा नहीं है. अरे हे बघ अ काढताना नेहमी कुठल्याही अक्षराच्या अ असं नाही, वरती रेघ असते. मग वरती रेघ असते तेव्हा ते अक्षर सरळ. खाली कशाला रेघ काढेल कोणी. नाही मला वाटलं आधारासाठी खाली रेग मारली आहे अ चा. आधार. हा ताकि अ गिरे नाही. बरोबर आहे. काहीतरी बरोबर आहे वगैरे सांगू नका. जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे. राहू द्या. आणि ते इतिहासाचं काय करायचंय. ते असं विचारतात. इतिहासाचं काय करायचं असं विचारतात. आणि तू असू नकोस. इतिहासाचं काय कर. अरे इतिहास विचारणारच आहे, त्याच्यावरचे सुद्धा प्रश्न विचारणार आहे. झाली आहे तयारी माझी. झाली आहे. सांगू का. हा तो शिस्ते खान आहे ना, शिस्ते खान. कोण शिस्ते खान. तो नाही का महाराजांनी ज्याची बोट छाटून टाकली तो. अहो शाहिस्ते खान असं नाव आहे मैनाबाई. तेच म्हणले मी, शिस्ते खान. बरोबर आहे. तर तो आहे ना तो, ऐका मास्तर, तर तो शिस्ते खान असं लावणी ऐकत बसलाय, तिथपातूर आले मी. तिथपतूर आलाय तुम्ही. तो शाहिस्ते खान कशाला लावणी ऐकत बसेल. ऐकू दे की एखादी प्रसंगानुरूप. कशी हो. कशी कशी बघा नीट ऐका. प्रसंग असा आहे, महाराज आहेत ना महाराज, महाराज अशी शिस्ते खानाची बोट छाटतात आणि तेव्हा एक लावणी येते. ती ना पिकल्या पानाचा देठ किंवा हिरवा. त्या जागी मी म्हणेन तुटल्या बोटाचा देठ किंवा लाल. तुटल्या बोटाचा देठ किंवा लाल. चपकार चपकार. इधर बोला. तुटल्या बोटाने तू काय लावणी ऐकत फिरणार आहे का शाहिस्ते खान. संताप संताप आणू नका मला. मूर्खासारखं काहीतरी बोलू नका रे. असा इतिहास बदलू नका गड्यांनो. मी सांगतोय त्याचा विचार करा. मला पुन्हा पुन्हा शिकवायला लावू नका रे. तू शिकवायची गरज नाही आहे. काहीतरी चुकीचं शिकवशील आणि त्या साहेबाच्या समोर अपमान करशील. मुद्दाम. काय बोलताय तुम्ही हे. मी कशाला तुमचा मुद्दाम अपमान करू. अरे माझे विद्यार्थी आहात ना तुम्ही. आपल्या शाळेच्या अनुदानासाठी चाललंय ना हे सगळं. बिरजू तुला माझ्याकडनं शिकायचं नसेल तर राहू दे, पण तुझी पोरगी हुशार आहे ना. हा महुआ, अरे तिच्याकडनं तरी काहीतरी शिक ना. ती तुला योग्य शिकवेल. अच्छा 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 आयडिया. अच्छा आयडिया. चलो चलो चलो. हाँ सीखते हैं. महुआ, ए बेटी महुआ चल. बेटी महुआ बरी येते. महुआ. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. या जॉन या काय रे तांदूळ निवडतोय तू. अरे करू दे बाबा, साइड बाय साइड काम करू दे. मग घरी गेले ना की कुकर लावला किती सिरियल बघता येते. तू तिथं मी. हे बरं तू तिथं तांदूळ निवडणार, मग मी काय खाडे मोदत बसू काय. अभ्यास कधी करणार. अभ्यास करायचाय. मी तुला एक गणित घालू का रे. घाललं आता तू पण मला गणित घालणार. अरे सोपं घालतो, जास्त कठीण नाही घालत. ठीक आहे घालचं. हा हे बाईक. शैलाने शिरीषला 5 चिकू दिले. शैलाने शिरीषला 5 चिकू. शिरीषने त्यातले 3 चिकू सोहमला दिले. शिरीषने सोहमला 3 चिकू. ओके. आणि सोहमने शैलाला 5 आंबे दिले. मग मला सांग शिरीषकडे किती चिकू आणि किती आंबे राहिले. बघा शैलाने शिरीषला चिकू, मग सोहमने चिकू, मग आंबे.
शैलाला पण काय काम धंदे नाहीत रे. का काय फालतूगिरी चालवली बघ. आता आपल्याला चिक्कू मिळाले तर पटकन खाऊन टाकायचे ना. उगाच आमच्या डोक्याला ताप. अरे सोपं आहे. बरोबर रे. तुला हे सोपा वाटणारच ना. का तुला ते रोजचा हिशोब करायची सवय झाली आहे. त्यात घरातली भाजीपाला फळं बिळं आणतोस तू, मग तुला सोपाच वाटणार ते. अरे पण तू प्रयत्न कर ना बलूची. हे बघ परत सांगतो ऐक. शैलाने शिरीषला 5 चिकू दिले. हा दिले शिरीषने त्यातले 3 चिकू सोहमला दिले. दिले हा सोहमने शैलाला 5 आंबे दिले. दिले. मग शिरीषकडे किती आंबे आणि किती चिकू राहिले? केळं. हा? केळं राहिलं केळं. अरे आता चिकू आणि आंब्यामध्येच कुठे केळं आणलंस? अरे हे गणित चुकीचं आहे रे. कसं काय? मला सांग, चिक्कू आणि आंबे कधी एका सीझन मध्ये येतात काय? चिक्कू दिले की आंबे खराब होणार, आंबे दिले की चिक्कू खराब होणार. गणित चुकलेलं आहे. अरे एवढं साधं सोपं गणित पण तुला येत नाही. गणित चुकलंय म्हणे. एवढा सोप्पा? मग काय? आता बोलतो. हा. ठीक आहे, आता मी ना तुला एक सॉलिड कठीण गणित घालतो बा. एकदम हा, घाल, पुस्तकातलंच गणित घालतोय बा. हा, घाल घाल घाल. काय रे बोलूची? अरे हिटलरच्या पुस्तकात कुठे गणित शोधतोयस? गणिताचं पुस्तक बघ ना. मी तेच बघतोय बा. हे बघ इथून सुरुवात आहे तुझी. बघ गणित. हा उगाच मला सांगत असत. हा हे बघ. हा, बोल. हे बघ हा. समज तुझ्याकडे 100 रुपये आहेत. हा त्यातले तू 20 रुपये दिल्यानंतर तुझ्याकडे वजा 10 रुपये उरतात. हा मग त्यात मी माझे या रुपये टाकल्यानंतर तुझ्याकडे 15 रुपये उरतात. तर आता मला सांग, श म्हणजे किती रुपये? श अरे बलूची, अरे रोज एवढा मी बस मध्ये व्यवहार करतो, एवढी नाणी नोटा हाताळतो, पण हे 100 रुपये कधी माझ्या हातात आले नाहीत रे. ते कुठल्या देशाचं नाणं आहे? बघितलं किती कठीण असतं गणित. त्यात तू तुझ्या मंडई घातली सगळी, भाजीपाला फळं बिळ. सोपं नसतं ते गणित. चला, कठीण टिंग टिंग असते. टिंग टिंग जाऊ दे. गाडी आज जाऊ दे. तुझ्या टिंग वाडगा टिंग. तुला खावडा देतो बा कसा. जाऊ दे. 100 रुपये ये रुपये. माऊ ये. अरे मा गेलीये बाहेर आणि पा पण नाहीये तिकडे. ये लवकर. अगं पण अरे ये रे, नाहीये कोणी. ये लवकर. बरं हे घे पकड. ते काय आणलंस तू? हे गुलाबाच्या पाकळ्यांचं सार आणि मक्याचा भात खास तुझ्यासाठी. नाही ते ठीक आहे, पण खायला आणलंयस का? नाही, धरायला आणले. अगं काय आहे, गुलाबाच्या पाकळ्या म्हणजे प्रेमाचं प्रतीक. हे खाल्लं ना तर आपलं प्रेम अधिक दृढ होईल. अय्या मोरू, ती गोड आहेस रे तू. मी खाऊन बघते हा. ए असं नाही, मग मी चारणार तुला. मी काय म्हैस आहे? सॉरी अगं, त्या गाडीवरच्या पोरांमुळे ना माझी भाषा बिघडली आहे. ही प्रेमळ डिश माझ्या प्रेमळ हातांनी भरवणार मी तुला. बरं. मोरू जा लवकर जा. अगं आता कुठे जाऊ? हो हो. हे धर. अरे हे ठेव. जमणार आहे का तुला? तरी तुला म्हणत होते बारीक हो म्हणून. जा आता कॉट खाली जा, नाही तर कपाटात जा. काय? अरे रे जा ना लवकर कपाटात. ए बेटी, हाँ देखो यहाँ पे है. हा पा, काय झालं? आम्हाला आहे ना, आम्हाला म्हणजे आम्हाला दोघांना एक गोष्ट सांग. कसली? कसली? अरे वो क्या नाम है उसका? औरंगजेब. हाँ औरंगजेब. हाँ, औरंगजेब था ना वो. हाँ, तो हाँ. उसका मामा, क्या नाम था उसका मामा का? शायद मेरी शाइस्ते खान. हाँ. अरे देखो क्या कितनी वो कहते हैं ना ये अंग्रेजी में हुशार. हाँ, वो है मेरी बेटी. असू द्या असू द्या. हाँ बता, कहानी बता. हा, रक्तवर्णी महालाच्या द्वारामध्ये सैनिक पहारा करत होते. लेंछांचे सरदार त्यावेळी निद्रा देवीच्या सानिध्यात होते. आणि तेवढ्यात गोब्राह्मण प्रतिपालक अश्वांच्या टापांच्या गजरात तिथे दाखल झाले. हा, आता गोष्ट सांग शाहिस्ते खानाची. हीच होती गोष्ट. भगवान, छोटा छोटा करके बता ना. नीट सांग नीट.
मी काय म्हणते पा, मी गोष्ट सांगते तुम्हाला. हा, पण आपण जरा बाहेर जाऊन बोलूयात का? चालूल, पण कसं आहे, जवळ आम्हाला दोघांना गोष्ट येत नाही तोवर ती सांगत राहायची. कसं? हो हो, चालेल चालेल, आपण बाहेर बसूया. चल, चल, चल. हो हो, मी येते, तुम्ही जा पुढे वा. हाँ चल चलो. हाँ, वो शायस्ते खान का नाम ही याद नहीं रहता. हाँ. मोरू, आले मी जाऊन, तू इथेच थांब. बाजूला. भुजंगने पेटी पाठवली आणि काही पुस्तकं पण आहेत. जंगूने पेटी पाठवली माझ्यासाठी. हा, आणि ही पुस्तकं पण आहेत. हसीना मान जाएगी, हसीन नगमे. पाणी पाणी था. अगो, काय करणार काय या पेटीचं? या आत्या, मी ना यात कपडे भरणार आहे. काय आत्या, पेटी कशासाठी असते सांगा बरं? वाजवण्यासाठी. मी पण वाजवणारच आहे पेटी. हो का? जमणार आहे का तुला? यांच्या कृपेने ना सगळं जमेल. यांच्या कृपे? आता हे कोण? आई आत्या, हे ना हिक्का सिंग आणि हे तुका सिंग. मिका सिंग. हे मूर्खा, तुका सिंग नाही, तुक्का सिंग. पंडित तुक्का सिंग आणि हे पंडित हिक्का सिंग. मी ना ह्यांच्याकडे संगीताची साधना केली. हो, तू कधी केलीस बाई साधना वगैरे? मी ना शिकले ह्यांच्याकडे गाणं. कधी? माझ्यासाठी ना हे द्रोणाचार्य आहेत आणि मी एकलव्य. हो ना, एवढं गाणं शिकलीयस म्हणतेय, मग दोनही गाऊन तरी दाखव आम्हाला. हा, दाखव दाखव दाखव. मोडेल का गई पेटी? हा, चला सुरू करा. जमते. दिल चीज क्या है आप मेरी मान लीजिए, बस एक बार मेरा कहा सारे गामा ला ला ला. असंच आहे. खऱ्या कलाकाराची ना किंमतच नाहीये या जगात कोणाला. मी एवढं छान गाते पण कोणाला ऐकायचीच इच्छा नाहीये. मी माझा रियाज सुरू ठेवणार आहे. ते फुलपाखरू अनेकदा माझ्याजवळ आले. हेही बरोबर हा. आहे. एक लक्षात घ्या, हा. कुठल्याही शाळेचं जेव्हा इन्स्पेक्शन होतं आणि तेव्हा मराठीचे जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा ते प्रामुख्याने मुख्यत्वे व्याकरणावर विचारले जातात. हा, मी तुम्हाला काही व्याकरणातले प्रश्न विचारतो, तुम्ही त्याची उत्तरं सांगा. टांगा? अय्यो गोड आहे टांगा. काय बोलतोयस तू शेट्टी? टांगा नाही रे, सांग सांगा सांगा. अय्यो सरी, तुम्हीच म्हणून सोडलं की आता टांगा. अरे टांगा नाही, सांगा म्हणालो मी. सरी, टांगा नंतर करून सोडतो, आधी अभ्यास. कसं बोलायचं याच्याशी आता? गुरुजी, तुम्ही याच्याशी काय बोलू नका. जर काय सांगायचं तर तुम्ही मना सांगा, मी याला समजावतो. हा, बरं गुरुजी, आम्हाला एक शंका आहे. बोला, काय आहे? ह्याचा लिंगाचा प्रॉब्लेम आहे. व्याकरणातल्या लिंगाचा प्रॉब्लेम आहे. स्त्रीलिंग पुल्लिंग ह्याचा प्रॉब्लेम आहे. याचा
काय झाला आता कोण आला का नाही तर म्हणतो सर्री नाहीतर आपला ते मैनाबाई आला की सोडून तो रावसाहेब गेला की सोडून हा धरून सोडा करून सोडा असा सगळा बोलत असतो वात आणला नाही वात सर्री आता तुम्ही अनुदान मागून सोडा की हो हे बघ हेच सांगतोय ना तो अनुदान मागून सोडायचं काय हा सोडायचंच असेल तर मग मागायचं कशासाठी बघा काय बोलणं हो असा हा सगळा प्रकार आहे याला किती समजावं असं काय बोलू नको तर सारखा आपला याला धरून सोडा त्याला धरून सोडा त्याच्यापेक्षा मी म्हटलं आपण काय करतावाय आपण काय बोलतावाय आपण काय धरतावाय असं बोलायचं अरे ही चूक आहे धरतावाय करतावाय करून सोडा बोलून सोडा नाही म्हणजे काय आहे बोली भाषेत हे जरी बरोबर असलं तरी अरे इन्स्पेक्टर जे येणार आहेत ना त्यांच्यासाठी आपल्याला प्रमाण मराठी भाषा बोलली पाहिजे उत्तरं प्रमाण मराठी भाषेत दिली पाहिजेत त्याच्यामध्ये हे धरताव करताव चालणार नाही रे मी शिकवलेलं काही विसरू नका रे आपल्या अनुदानाचा प्रश्न आहे की नाही जरा डोकं ताळ्यावर ठेवा नीट अभ्यास करा मला इतरही विद्यार्थ्यांकडे बघायचं आहे तेव्हा तुम्ही एक काम करा तुम्ही महुवाला मदतीला घ्या हा काही शंका असतील तर महुवाला विचारा हा तिचं मराठी चांगलं आहे पण अभ्यास करा लक्षात आलेलं आहे हा मी निघू करत राहा काळजी करू नका मुवाला काय विचारून सोडायचं बघ महुवाला जाऊन अभ्यास विचारायचा आहे का मी विचारतो तू गप राहा तू काय मध्ये मध्ये बोलू नको नुसतं ऐकत राहा राहू हा आधी गॉगल काढ कम ऑन आर्किमिडीस बोल काय आर्किमिडीस आडकडून तळे आकमड राहू एक मिनिट एक मिनिट नाही हिंसा नको मॅडम राहू बोल आर्किमिडीस आइन्स्टाइन and न्यूटन बोल आकडी सोड मडकिडी त्याला एक पण नाव येत नाही आता आकडी येईल मला ए लेकरा शांत राहा बेटा मी त्याला समजून सांगतो ना माझ्या भाषेत व्यवस्थित समजून सांगतो तुम्ही काळजी करू नका अजिबात हे बघ हा बेटा आकडे म्हण आकडे 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 It is not आकडी it is आर्किमिडीस नाही ते मला समजलं पण मी त्याला माझ्या भाषेत त्या ठिकाणी समजून सांगतो तुम्ही शांत राहा ना. 2 मिनिटं शांत राहा ना तुम्हाला काय पैसे पडतात काय एवढे ए लेकरा ऐक माझा आकडे मग आकडे आकडे मोडीत आकडे मोडीत आकडे मोडीत आकडे मोडीत आकडे मोडीत आकडे मोडीत र घाल आर्किमिडीज 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 वा 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 सगळेजण आनंदी दिसताय अभ्यास वगैरे झालेला आहे ना काय चाललं होतं इथे चांगलं चाललंय सर एकदम प्रगतीपथावर काम आहे म्हणजे स्वच्छतेकडून समृद्धीकडे चाललोय आपण स्वच्छतेकडे समृद्धीकडे मी तुम्हाला सांगितलं होतं वैज्ञानिकांची नावं पाठ करायची आहेत झाली का सगळ्यांची वैज्ञानिकांची नावं ए लेकरा बोलू दाखव पटकन आकडे मोडीत र घाला तर र घाल आर्किमिडीज येस आर्किमिडीज आर्किमिडीज अच्छा असं शिकवलंय आर्किमिडीज चांगलंय चांगली आहे पद्धत तुम्ही त्याला शिकवलं पण तुम्हाला सांगितलं होतं पाठ करायला झालं का तुमचं पण पाठ झालं ना सर जय जवान जय किसान जय विज्ञान जवळ करा विज्ञान आम्हाला मत देऊन दूर करा ज्ञान काय घोषणा कसल्या देत आहे स्वतःच्या अहो वैज्ञानिकांची नावं पाठ करायला सांगितली होती ना हा चल रे मला पुढचा वैज्ञानिक कोणते सांग बघू टन टन असा कुठला वैज्ञानिक आहे एक्सरसाइज 1 मिनिट हा गुरुजी तू नाही का ज्याच्या डोक्यावर सफरचंद पडलं टनकन अरे रावसाहेब अरे तो न्यूटन काही पण बोललो का गुरुजी तुम्ही अहो न्यूटन हा ब्रिटिश अधिकारी होता आपण ते त्या ठिकाणी बोलत नव्हते का न्यूटन गो बॅक न्यूटन परत जा असे नारे लावले ते त्यावेळेस त्या ठिकाणी लोकांनी वाटेल ते बोलू नका अहो गो बॅक तो सायमन गो बॅक असे नारे लावले होते तेव्हा न्यूटन नाही न्यूटन हे होता फिल्डर हा न्यूटन नको रे तुझ्यामुळे मी पण चुकतोय फिल्डर म्हणे न्यूटन हा सायंटिस्ट होता वैज्ञानिक होता अरे गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला ना न्यूटननी कसला गुरुजी हे फार चुकीचं आहे का गुरुबद्दल आकर्षण असणं वाईट आहे ना आता तुम्ही एक जेंट्स आहे म्हणून ठीक आहे त्या ठिकाणी लेडीज असते तर किती वाईट वाटलं असतं त्यांना काय वाटेल ते बोलताय काय करेक्ट काय
गुरुत्वाकर्षण म्हणजे तसं आकर्षण नाही रे. गुरुत्वाकर्षण म्हणजे गुरुत्वाकर्षण. मग पृथ्वी अशी काय? अरे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो सिम्पल. अरे अशी उत्तर देऊन नापास व्हाल रे तुम्ही परीक्षांमध्ये. नाही तुम्ही असं इतका फोर्स करू नका गुरुजी. म्हणजे मी काही तिकडे एक्झाम साठी असणारच नाही ना. म्हणजे आमचं कसं आहे हिवाळी अधिवेशनाची तयारी चालू आहे ना, म्हणून मला तिकडे जावं लागणार आहे. सर तू काळजी नको करू, मी तयारी करून घेते प्लीज. यू डोंट वरी. हा हो का? या तू त्याच्याकडनं ठायरी करून घेशील या. पण तुझी ठायरी कोण करून घेणार आहे? सर आय सेड यू डोंट वरी गो. हे काय सूर आहेत का सरांशी बोलण्याचे? न्यूटन गो बॅक. न्यूटन नाही ते सायमन गो बॅक आहे. पण तुम्हाला समजलं ना आता, मग जा ना. फुल न्यूटन. न्यूट्रॉन. टन टन टन. नुसतं टन घ्यायचा. एक मिनिट. आता न्यूटन नाही रे, न्यूटन. 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 हा बघा, हा बघा घेतला न्यूटन. न्यूटन. ये बाहेर. अरे ये रे, नाहीये कोणी. कुठे होतीस तू इतका वेळ? हा किती वेळ लावायचा बाहेर? सॉरी ना मोरू, आता आलीये ना. हा आता भरव मला. तुला माहितीये मला किती भूक लागली होती, पण मी एकच घास खाल्ला. अरे मग त्यात काय एवढं, अजून एक घास खायचा की. नाही नाही, असं कसं? तुझ्याशिवाय मी कसं खाईन? आधी तुला भरवायचं आणि मग मी खायचं. हे घे. आता कोण आलं? अम्मा मावा. मोरू तू लप ना मग सारखा. हा हा हो हो आहे. अरे शेट्टी काका, तुम्ही कसे काय इकडे? ते तुम्हाला बघा ते काही प्रश्न विचारून सोडायचं असतं बघा व्याकरणातले. एखादा करेक्ट चुकीचं बोलला की हो. शिकरणातली इल्ली आहे व्याकरण. व्याकरणातले प्रश्न विचारून सोडायचं असतं बघा. एक कान फुटक्या घबरा. तुला काय कळतंय काय बोलायचं आता? घबरा. काय आहे बुवा, ऍक्च्युली बघायला गेलीस ना तर आमच्या शाळेचा इन्फेक्शन. तर इन्फेक्शन मध्ये आम्हाला काही प्रश्न विचारणार आहेत, त्याची आम्हाला उत्तरं हवेत. तर तू आम्हाला मदत करशील? हो करेन की. व्याकरणातली आहे ना, मग नक्की करेन मदत. मी तुम्हाला काही शब्द सांगते, त्याचा अर्थ तुम्ही मला सांगायचा. अय्यो कोणाला टांगायचा? कोणाला? गडबड गडबड आहे जरा. सांगायचा सांगायचं सांगत सोडा की हो. काय ती आपल्याला प्रश्न सांगणार आणि आपण उत्तर सांगायची, बरोबर? अय्यो त्याच म्हणून सोडलं की हो, तुम्ही प्रश्न विचारून सोडा. नखशिकांत म्हणजे काय? अय्यो पा ते देवांचं देव असतं बघा, त्यांचं पूजा केले जातं बघा, ते आमचं रजनीकांत. रजनीकांत हसला बघा तिकडून. रजनीकांत नाही, इथं कोणतरी आहे दुसरा. नाही मी हसले. अरे पण मी हसले ना. कमाल. आणि काय हो, रजनीकांत नाही येते, नखशिकांत असं म्हणले मी. त्याला काही कळत नाही ना. मला माहितीये नखशिकांत म्हणजे काय आहे. म्हणजे नखशिकांत म्हणजे काय माहितीये, खिशात हात घालून पायाची जो नख खातो त्याला नखशिकांत म्हणतात. हो, नखशिकांत म्हणजे पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत. बरं ते जाऊ द्या. हलकल्लोळ म्हणजे काय? गोळ असतो बघा ते. गोळाचं गोळ काय गोलबिल आहे? काय गोलबिल काय नाही. हल्लकल्लोल म्हणजे एक पदार्थ आहे. हो का? हो. बरं, आता तुम्हाला येईल असा अगदी सोपा शब्द सांगते. हा, अचंबा. देवी. देवी असतं बघा ते आमच्या गावाकडचं मोठं देवी असतं मंदिर असतं बघा, असं ते मोठं देवीचं. आता काय करू रे, तुला येत नाही कशाला बोलतोस मंदे? मी सांगतो, मला माहितीये. अचंबा म्हणजे काय माहितीये काय? आपण देवासमोर नैवेद्य दाखवतो,
पलीने असं पाणी घेतो हा आणि पितोने असं आचंबा करतो, त्याला आचंबा म्हणतात. हो त्याला आचमन असं म्हणतात, मी आचंबा म्हणले की नाही. अरे ब- शिबाई हा. तुम्हाला ना असं शिकवून काही उपयोगच नाहीये. हो. मम्मी ना तुम्हाला मराठी शब्दकोश देते, हा. त्यातले शब्द बघा, वाचा आणि अर्थ पाठ करा. हा. हा चला चला देते मी तुम्हाला. हा चालेल. चला. हा. आले. हे आलेच कोणाला तुम्ही बोललात? मी कुठे बोलले? नाही आता बोललात ना. नाही हो काही काय, तुम्हाला काही ऐकायला येते. होय काय? काय गडबड झाली माझी पण बहुतेक. नाही आलेच मी ऐकलं ना. चला चला हा, चला चला आलेच.